सरळ आहे या सत्राला सुरुवात करूया. शिटी मारते बघ. काय बरं वाटतं का महाबळेश्वर? ओके ना सगळं? व्यवस्था कशी आहे? भारतीय जनता पार्टीचं काही वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य आहे की आपण अभ्यासवर्ग घेतो, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित होतो आणि माझ्यासारखे कार्यकर्ते या प्रोसेसमध्ये गेले 20-25 वर्ष काम करत आहेत आणि सामान्य कार्यकर्त्याचं कायापालट करणारी संघटना पार्टी आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जे फोटो किंवा पोस्टर लावलेत, एकही पोस्टर तुम्हाला घराणेशाहीचा दिसणार नाही. सगळी व्यक्तिमत्व स्वतंत्र होती, आपल्या कर्तृत्वाच्या जीवावरती मोठी झाली आणि हे कर्तृत्व भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. इतर असंख्य पार्टी आहेत, पण त्या सगळ्या घराणेशाही असलेल्या पार्टी आहेत, पक्ष आहेत. संधी देताना तुमच्या खिशामध्ये किती पैसा आहे बघतात, तुमचं बंगला गाडी का बघतात, पण भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे की कार्यकर्त्याचं कार्य बघतात. कदाचित 19-20 होऊ शकतं, परंतु आजही जेव्हा खासदार राज्यसभेची लिस्ट आली तर 2 नावं, रामराव वडकुतेंचं आणि नागपूरच्या ज्या माजी महापौर त्यांची नावं आपल्याला माहीत नव्हती. वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांना काम करताना न्याय देणारी संघटना आहे. कदाचित सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते, त्याच्या पाठीवरती हात ठेवला जातो. अशा प्रकारे या भारतीय जनता पार्टीची घोडदौड जनसंघापासून 1951 पासून सगळ्यांनी तुम्हाला कालपासून मांडलेली आहे. 1951 पासून ते 2026चा प्रवास हा सोपा प्रवास नाही आहे, फार अवघड आहे. म्हणजे आता आपण सगळं फील गुड वातावरण आहे, कार्यकर्ते आहेत, यंत्रणा आहे, सरकार आहेत. अशा कार्यकाळात लोकांनी काम केलं आहे ज्या ठिकाणी काही नव्हतं. काही जणांच्या हत्या झालेत. काल श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख केला. काश्मीर प्रश्नी तुरुंगामध्ये त्यांची हत्या झाली, त्याचं विश्लेषण आत्ता पण आलं नाही कशामुळे हत्या झाली. आपले दुसरे संस्थापक सरचिटणीस पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांच्या नावाने हा सगळा प्रपंच चालू आहे, फार मोठा माणूस होता, तत्वाने होता, विचाराने होता. त्यांचा मृतदेह मुघलसराई स्टेशन जे आहे तिथे सापडला रेल्वे ट्रॅकवरती. ते रेल्वेने प्रवास करत होते. कसा मृत्यू झाला माहीत नाही, पण त्यावेळी कदाचित काँग्रेसवाल्यांना वाटत असेल की ज्या प्रकारे आपल्या पार्टीची घोडदौड चालू होती, ज्या प्रकारे वैचारिक अधिष्ठान होतं, ज्या प्रकारे संघ परिवाराचा सपोर्ट होता आणि हिंदुत्वाची ज्वलंत विचारधारा, भारत माता की जय हा विचार खऱ्या अर्थानं रुजवण्याचं काम पक्षीय संघटनेमध्ये जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी. श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख झाला, पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा उल्लेख झाला. काँग्रेस पार्टी होती का? तर होती हो पार्टी त्यावेळी, परंतु त्यावेळी नेहरू जे होते थोडे कम्युनिस्ट माइंडेड, थोडे सोशलिस्ट माइंडेड होते. समाजवाद आणि डावे विचार यांना धरून चालू होते. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि असंख्य नेत्यांची अशी इच्छा होती की या मातीतलं काही तत्वज्ञान आहे का? ही जी माती आहे ज्याला भारत म्हणतो, हजारो वर्षांची ऋषी परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्या तत्वज्ञानामध्ये काही आहे का नाही? ते तत्वज्ञान तुम्ही कायद्यामध्ये किंवा प्रत्यक्षात लोकांसाठी आणणार आहे का? परंतु पंडित जवाहरलाल नेहरू हे अत्यंत पाश्चात्तीकरणामध्ये आंधळे झाले होते आणि दुर्दैवानं ते भारतीय, म्हणजे त्यांनी एक विधान आहे त्यांचं की मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. त्यामुळे बरेच नेते उद्विग्न झाले. त्यापैकी एक श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आणि पार्टी आपली फाऊंड करण्याचं, निर्माण करण्याचं एकमेव कारण म्हणजे या भारत देशातला विचार, या मातीतला विचार कुठेतरी कुठली तरी पार्टी घेऊन जायला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनसंघाची स्थापना झाली होती. तोच विचार अटल बिहारी वाजपेयी 1980 साली पुढे घेऊन निघाले आहेत. भारतीय जनता पार्टी त्याचं नामकरण झालं आणि अशा पद्धतीनं आज आपण जवळजवळ अनेक राज्यामध्ये सत्तेत आहोत, अनेक ठिकाणी सत्तेत आहोत. आजचं जे तुम्ही 2 दिवसापासून वर्ग करताय, पहिले असे 5-5 दिवसाचे वर्ग व्हायचे. मी स्वतः त्या वर्गाला गेलो, 7-7 दिवसाचे वर्ग व्हायचे आणि कार्यकर्ते आपलं घरदार म्हणजे अगदी 7 दिवस सोडून नोकरी धंदा यायचे, कारण ते कार्यकर्ते कमिटेड होते. आजही काही जुन्या कार्यकर्त्यांकडे जर केला तुम्ही तर ते कार्यकर्ते कमिटेड आहेत, कारण आपली पार्टी ही केडर बेस आणि मास ऑर्गनायझेशन आहे आणि केडर बेस असल्यामुळे आपलं केडर विस्कळीत करणं सोपं नाही. कधीही न फुटलेली पार्टी
या पार्टीमध्ये असं ऐकलंय का, जसं काँग्रेसची शक्ल झाली, काँग्रेस एस झाली, काँग्रेस आय झाली, काँग्रेस ओ झाली, तसं भारतीय जनता पार्टीचे कधीही शक्ली झालं नाही. याचं कारण म्हणजे याचं वैचारिक अधिष्ठान पक्क आहे. कोणा एका मालकीची पार्टी नाही. ही पार्टी जर कोणाची असेल, आज हे आपले श्रेष्ठ नेतृत्व, सर्वोच्च नेतृत्व म्हणतात, ही पार्टी सामान्य कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पद, जबाबदारी ह्या दुय्यम गोष्टी आहेत. जर मिळालं नाही तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण तर तुमच्याकडून कोणी हिसकावून आयुष्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे पद, जबाबदारी ह्या क्षणिक असतात. त्यामुळे आपल्यामध्ये जास्त नाराजी नसते. इतर पक्षामध्ये तुम्ही बघायला लागत नाराजी सूर, नाराजी नाट्य, कदाचित मीडिया इम्प्लिमेंट किंवा मीडिया प्रोजेक्टेड नाराजी असू शकते, पण शक्यतो भारतीय जनता पार्टीच्या मुशीत तळलेला कार्यकर्ता हा शक्यतो नाराज होत नाही. अशी भारतीय जनता पार्टीची घोडदौड आहे. शेवटी माणसांचं काम आहे. माणूस म्हटल्यानंतर जेवढ्या व्यक्ती आल्या, वल्ली आल्या, नाराज होऊ शकतो. तरी आपण गेले अनेक वर्ष आपण टिकून आहोत, कारण आपलं वेगळेपण आहे, आपलं वैचारिक अधिष्ठान आहे. कारण की आपण जे काही करतो, आज नरेंद्र मोदीजी बघा, सगळ्या योजना बघा, सामान्य लोकांना सक्षम करण्यासाठी योजना आहेत. सामान्य लोकांना, सामान्य गृहिणीला, सामान्य विद्यार्थ्याला त्यांना काय त्रास होतोय हे सर्व ॲनालिसिस करून, विश्लेषण करून या सर्व योजना बनवलेल्या आहेत. आणि आज आपला देश 4 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे 4थ्या स्थानावरती आज आपण आहोत. जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी सत्ता घेतली होती 2014 साली, आपण 12व्या स्थानावरती होतो. आज महाराष्ट्राचं विजन देवेंद्रजी त्याच क्षमतेनं पुढे येत आहेत, 1 ट्रिलियन इकॉनॉमी करतायत. म्हणजे हे कोणाच्या जीवावरती, तर अशा असंख्य कार्यकर्ते जे आज या सगळ्या योजना प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न करता घरोघरी पोहोचवत आहेत. आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहेच. परंतु भारतीय जनता पार्टीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, भारतीय जनता पार्टीने कायम ॲडव्हान्स पार्टी आहे, आधुनिक पार्टी आहे, प्रत्येक गोष्टीचा अवलंबन केला आहे. आणि याचं सर्वात मोठं श्रेय ज्यांना जातं, ज्यांचे फोटो या ठिकाणी लावलेत, ते म्हणजे स्वर्गीय प्रमोदजी महाजन. त्यांचं वाक्य आहे, राजकारण संघटन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आणि प्रमोदजींना काही जणांनी पाहिलं असेल, बघितलं असेल, अनुभवलं असेल. स्पष्ट वक्ता. प्रमोदजींचं एक भाषण म्हणजे तिकडचा उमेदवार निवडून यायचा. प्रमोदजी महाजनसारखं व्यक्तिमत्व या देशाला लाभलं. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यांनी सगळी तंत्रज्ञानाची धुरा सांभाळली. आज जे काही मोबाईलचा वापर करतोय तो त्याचं श्रेय प्रमोदजींना आहे. पार्टी एवढ्या ॲडव्हान्स लेवलला कशी आहे? प्रमोदजीमुळे आहे. प्रमोदजींचा कायम ध्यास असायचा की कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे. म्हणून त्यांच्या प्रेरणेनं आणि असंख्य नेत्यांच्या प्रेरणेनं आपण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नावाची प्रशिक्षण संस्था, कुठल्याही पार्टीची, पॉलिटिकल पार्टीची अशी कुठलीही संस्था नाही आहे. भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला विशेषतः प्रशिक्षण देणारी संस्था आहे. तुम्ही गुगलला सर्च मारा, 100 एकरचा परिसर आहे. उत्तन या ठिकाणी, भाईंदर या ठिकाणी, मुंबईच्या जवळ ही संस्था आहे. त्या ठिकाणी रोज काही ना काही राजकीय, व्यावसायिक किंवा नेतृत्व गुण डेव्हलप करण्यासाठी प्रशिक्षण चालू असतात. आणि असा विचार, एक वेगळा विचार करणारी भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे स्वीय सहायकांच्या प्रशिक्षणापासून नेते मंडळीच्या प्रशिक्षणापर्यंत कार्यकर्त्याने काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, डेटा कसा अनालिस करावा, बूथ कसा सांभाळावा, अशा एका विषयाचे तिथे लेक्चर्स होत असतात. आणि लेक्चरर कोण असतात? सगळी टॉपमोस्ट लोक असतात. म्हणजे अगदी आमदार येतात, खासदार येतात. परवाच मी रामभाऊ म्हाळगीच्या त्या साईटवरती बघितलं तर विनयजी सहस्त्रबुद्धे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, माजी खासदार राज्यसभा, त्या ठिकाणी ते लेक्चर देत होते. म्हणजे अशी ही पार्टी आहे. आणि ही कायम टेक्नोसेवी पार्टी आहे, तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी पार्टी आहे. आणि त्या पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत. आणि तो वारसा आपल्याला सक्षमपणे पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून आजचं हे सोशल मीडियाचं सत्र खास या अभ्यास वर्गामध्ये, प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्याला दिलं गेलं आहे. आपण सगळेच सोशल मीडियाचा अवलंब करतो, सगळेच. यामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही, एका दोन सोडले जुने जे आपले जाणकार आहेत. तो बटनाचा मोबाईल असेल तर तो सिम आहेत, पण तरी पण मेसेज आपण त्यावर फॉरवर्ड करू शकतो. पण सोशल मीडिया
चा वापर हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे. कारण आज बघतो ना आपण, फेक नरेटिव्ह लगेच सेट होतात, परंतु चांगले पॉझिटिव्ह नरेटिव्ह फार कमी सेट होतात. कर्जमाफीचं उत्तम उदाहरण आहे. देवाभाऊनी कर्जमाफी जाहीर केली. आधी म्हणत होते हे कर्जमाफी जाहीर करू शकत नाही. बरोबर आहे का सगळ्यांचं? कारण की लाडकी बहिणीचा बोजा आहे, हा बोजा आहे, एवढी वित्तीय तूट आहे. तरीही आपल्या कणखर नेतृत्वाने कर्जमाफी जाहीर केली. पण जाहीर केल्यानंतर काय झालं? लगेच बाईट्स बघा ना तुम्ही. काही लोकांची आली की संपूर्ण कर्जमाफी केली नाही. एक. दुसरं, ते पार्शल काय आहे, 50,000 प्रोत्साहन भत्ता जे रेग्युलर होतात तो मान्य नाही. 2 लाख रुपयापर्यंतच मान्य केली. सरसकट 7-12 कोरा नाही केला. लक्षात घ्या, आपलं नेतृत्व जेव्हा एखादा निर्णय घेतो, मग ते पृथ्वीराज बाबा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, आपल्या नेतृत्वावरती 100% विश्वास ठेवण्याची परंपरा या पार्टीची आहे. ते नेते आहेत, त्यांच्या डोक्यात काहीतरी असतं, काहीतरी कॅनव्हास असतो म्हणून ते निर्णय घेत असतात. हा निर्णय घेताना सरसकट कर्जमाफी शक्यच नव्हती, किंवा आतापर्यंत जर त्यांचं सरकार होतं तर त्यांनी का केली नाही, असे आपण काउंटर प्रश्न विचारायला पाहिजे. पण आपलेच कार्यकर्ते बऱ्याच वेळी त्या गर्तेत गेले, हो खरं जाऊ संपूर्ण कर्जमाफी करायला पाहिजे होती, नाही 7-12 ते कोरा करायला होता. त्यामुळे कार्यकर्त्याचं पहिलं काम काय की जेव्हा एखादा निर्णय आपलं सरकार घेतं किंवा पेपरमध्ये वाचतो, त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया लगेच तुम्ही दिल्या पाहिजेत. काँग्रेसवाले किंवा इतर पक्षवाले एवढे ॲक्टिव्ह असतात, प्रतिक्रिया देऊन सोडून ठेवतात. आणि आपलं वैशिष्ट्य काय आहे, मानवी स्वभाव आहे, निगेटिव्ह विचारांकडे आपण लगेच आकृष्ट होतो. पॉझिटिव्ह सांगायला विसरतो. आणि ह्याच्यामध्ये आपण मी जे सांगतोय तसे पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण दिले पाहिजे होते, की ज्यावेळी हे कर्जमाफी करू शकत नाही अशा विचाराने हे प्रेरित होते, त्यावेळी आमच्या देवाभाऊनी कर्जमाफी केली, भाजप सरकारने कर्जमाफी केली, हे आपण सांगायला हवं. बरं, ते कुठे कुठे सांगता येईल? एक व्हॉट्सअपमध्ये सांगता येईल, साधा टेक्स्ट मेसेज करता येईल, फेसबुकला पोस्ट करता येईल की नाही? फार सोपं काम आहे. परंतु आजही आपण कार्यकर्ते वाचतो, बघतो, अरे वा पार्टीने छान निर्णय घेतला बघतो, आणि तो पेपर तसाच बाजूला ठेवतो. काही करता नाही, निदान तो जो पेपर वाचलाय त्याचा फोटो काढून तो तरी फॉरवर्ड करू शकतो की नाही? म्हणजे हलके नसे थोडके म्हणतो, मला काहीच येत नाही, पण जे मी वाचलंय त्याचा फोटो काढून मी व्हॉट्सअपला माझ्या ग्रुपला शेअर करू शकतो का? अशा स्वरूपाची रचना लावल्याशिवाय आगामी काळात भारतीय जनता पार्टी, म्हणजे लोक म्हणतात की 2047 पर्यंत भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही. मी या मताचा आहे, आपण सगळे मताचं आहे. परंतु भारतीय जनता पार्टी गाफील न राहणारी पार्टी. आजही आपल्याला माहिती आहे ना, 330 वरून आपण किती आलो, 240 वरती घसरलो. ओव्हर कॉन्फिडन्स, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्समुळे राहिलो की अशी अवस्था होते. त्यामुळे हे प्रशिक्षण गरजेचं आहे. फक्त एक फेक नरेटिव्ह संविधानाचा आला, माहिती आहे ना, हे भारतीय संविधान बदलणार, हाच फेक नरेटिव्ह आला. वास्तविक मी स्वतः ॲडव्होकेट आहे, कायद्याचा अभ्यासक आहे, मास्टर इन लॉ आहे, मी विशेष सरकारी वकील केंद्र सरकारला काम केलंय. संविधान बदलणं एवढं सोपं नाही. त्यातल्या त्यात त्यांचं मूलभूत जे बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे बदललं तर अशक्य आहे हो. पण फेक नरेटिव्ह गेला, आपण बळी पडलो, आपले बरेच कार्यकर्ते कदाचित बळी पडले असतील, आणि दुर्दैवानं आपण 240 वरती आलो. काउंटर करायला लागलो, पण आपण उशिरा काउंटर करायला लागलो. बरं, काउंटर करताना कसं करायचं आणि काय करायचं याचं थोडं विश्लेषण मी माझ्या सत्रामध्ये करणार आहे. पहिलं, प्रत्येकाने हा निश्चय केला पाहिजे, माझं फेसबुक अकाउंट असलं पाहिजे. आहेत का सगळ्यांची? हात वर करा. इन्स्टा अकाउंट, इंस्टाग्राम आहे, फेसबुक, इंस्टाग्राम. इथल्या बूथवाल्यांचे किती व्हॉट्सअप नंबर आहेत? आपल्या बूथचा व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, बूथ 1, 2, 3, 4, 5. ओके. पण मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या बूथचे 2 व्हॉट्सअप क्रमांक तयार करा, ग्रुप. एक बूथचा व्हॉट्सअप ग्रुप हा आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा असेल, आणि दुसरा व्हॉट्सअप ग्रुप हा जनरल असेल, त्यामध्ये त्या बूथमधली सगळी लोक असतील. मी आता तुम्हाला ॲक्शन प्लॅन सांगतोय, नक्की नरेटिव्ह कसा सेट करायचा. आपणही नरेटिव्ह सेट करू शकतो. भारतीय जनता पार्टी सारखा नरेटिव्ह सेट करणारा पक्ष दुसरा नाही, आणि चांगला नरेटिव्ह सेट करणारा पक्ष आहे.
2014ला एवढा भ्रष्टाचार माजला होता. मोदी साहेब जेव्हा आले, आश्वासक चेहरा लोकांना दिसला, लोकांनी प्रचंड मताने निवडून दिलं. आपण 272 पार केले. हे कशाच्या यावरती? अच्छे दिन आने वाले, हा जो स्लोगन एवढा चपकन बसला. लोक म्हणायचे काय, आपण म्हणायचं अच्छे दिन आने वाले. आठवतं सगळ्यांना? दुसरं, हे चायवाला क्या पंतप्रधान बनेगा. फक्त राहुल गांधींनी एवढी चूक केली, केवढी? हे चायवाला क्या पंतप्रधान बनेगा, तर आपण चाय पे चर्चा चालू केली की नाही? लक्षात घ्या, विरोधांच्या निगेटिव्ह नरेटिव्हला असे टोले मारावे लागतात जेणेकरून आपल्याला वोटिंग बँकमध्ये त्या सर्व नरेटिव्हचं चांगल्या प्रकारे कॅप्चर करता येईल. प्रत्येक चायवाल्याच्या इथे मला आठवतंय आपण बोर्ड लावले होते, चहावाल्याला फ्री बोर्ड दिले होते, चाय पे चर्चा आणि नरेंद्र मोदीचा फोटो कमळ. त्यानंतर काय, हे चौकीदार चोर आहे, आठवतंय? खोटा नरेटिव्ह, चौकीदार चोर आहे. मग मोदी साहेबांनी काय केलं, मैं भी चौकीदार. आपण सगळे म्हटले ना, आम्ही सगळे चौकीदार आहोत देशाचे. म्हणजे असेच नरेटिव्ह आपल्या स्थानिक लेवलला पण येत असतात, पण ते आपण खोडत नाही. लक्षात घ्या, नोकऱ्यांच्या आमिषाचा नरेटिव्ह फेकच नरेटिव्ह आहे ना तो. मला सांगा, मी वांगीतून येतो, वांगीतून आज जेवढ्या नोकऱ्या दिलेत त्यातले 80-90% लोक माघार येलेत की 8 ते 12 हजार पुण्यात काही परवडत नाही. मग या विषयात आपण काय करतो? दरवेळी इलेक्शन आले की नोकरीचं भांडवल असतं त्यांचं, असतं की नाही, हा कॉमन झालं. मग त्या नरेटिव्हला आपण प्रॉपर फाडला पाहिजे, फोडलं पाहिजे, त्या चिंध्या केल्या पाहिजेत. जो मुलगा माघारी आलाय त्याला जाऊन भेटलं पाहिजे, काय झालं रे, मग तो सगळं सांगतो. मी केलेलं माझे व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिले असतील इलेक्शनच्या वेळी. विषय काय माहिती आहे का, पार्टीच्या अंगावरती आलं तर शिंगावरती घेतलं पाहिजे. आणि कारण की ते काय होतात, नोकऱ्या देणार म्हणजे घरातले गप बसतात, फी माफ होणार, ॲडमिशन माफ होणार, अशा असंख्य ज्या त्यांचे नरेटिव्ह आहेत. हे आपण म्हणतो ना आपल्याकडे काय आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे. काही नसताना आपण मागच्या वेळी झेडपीला चितपटच केलं होतं, तरी पण सोशल मीडियामध्ये जर सक्रिय राहिलो तर ह्यांचे काही नरेटिव्ह आहेत ते खुलू शकतो. आज वांगी गाव हे पद्मनाभ कदमांचं गाव म्हणतात, त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे, त्यांचं लोकतीर्थ आहे, त्यांचं कारखाना आहे. पण आज माझं गाव 44+ आहे भाजपला. आम्ही प्लॅन केलं, मी व्हिडिओ करायचो, मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करतो आणि मी डायरेक्ट करतो. भ्यायची गरज नाही, काय भ्यायची गरज आहे? जे खरं आहे ते मांडलं पाहिजे ना. एक लक्षात घ्या, आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, हितसंबंध वेगळे. लक्षात घ्या, आपली गफलत होते, मी कसा बोलू, मग ते काँग्रेसवाल्याला काय वाटेल, नाही तो माझा मित्र आहे. नाही, तो जर तुमच्या भारतीय जनता पार्टीवरती अटॅक करत असेल, आपल्या नेत्यावरती अटॅक करत असेल, तुम्हाला काउंटर करावंच लागेल, नाहीतर तुम्ही संपला म्हणून समजा. संपला, पैशाचा वारेमाप वापर झालाय आपल्याला कळतंय, कशा प्रकारे वाटले सगळं माहिती आहे. का आपण एकाही न्यूज चॅनल आपली पोस्ट नाही किंवा आपण बोलू शकलो नाही, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती का आपण लढाई उभी करू शकलो नाही? ह्या गोष्टी भविष्यात कराव्या लागतील. त्यामुळे पहिलं काम करायचं आहे की आपला बूथ सबसे मजबूत, मेरा बूथ सबसे मजबूत. बूथचा व्हॉट्सअप क्रमांक हे 2 करायचे आहेत. एक कार्यकर्त्यांचा व्हॉट्सअप, जे आपले खास आहेत, क्लोज आहेत, आपली बातमी फुटू शकत नाही अशाच लोकांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घ्या. आणि दुसऱ्यामध्ये जनरल कॅटेगरीचे सगळे कार्यकर्ते, सगळी लोक त्या बूथवरती असलेले आपले ABC वाले सगळे घ्या. पहिला ग्रुप कशासाठी वापरायचा आहे? पार्टीची ध्येयधोरणे, पार्टीचे विचार, पार्टीची एखादी मीटिंग असेल, संध्याकाळी एकत्र करायचं असेल तर तो ग्रुप वापरायचा आहे. पहिला कार्यकर्त्यांचा विशिष्ट म्हणजे विशेष कार्यकर्त्यांचा ग्रुप. त्या ग्रुपमध्ये काय टाकायचं आहे? उदाहरणार्थ काँग्रेसच्या ग्रुपवरती सगळे तुम्ही आहात किंवा सामान्य ग्रुपवरती आहात, पलूस शहरचा ग्रुप असेल, त्या ठिकाणी काँग्रेसने फेक नरेटिव्ह एखादा टाकला. आता ते आलं ना की माझ्या सांगण्यानुसार मी हेलिकॉप्टर उतरत नाही, देवेंद्र फडणवीस बद्दल ते बोलले. अरे आपला नेता आहे, विश्वास पाहिजे ना, आपला नेता विश्वास पाहिजे. तसलं काही नसताना तो नरेटिव्ह सेट करतोय आणि आपण म्हणतोय अरे हो ते खरंच म्हणतोय, बरोबर म्हणतोय. असं असेल का हो? आपण चर्चेतच नाही, आपला नेता कॉन्फिडंटच पाहिजे, त्याला काउंटर केलाच पाहिजे. त्याचे किती नेते येतात हो?
त्याचा कधी प्रदेशाध्यक्ष बघितला का तुम्ही? तो सपकाळ जो प्रदेशाध्यक्ष कधी आला का त्याच्या प्रचाराला? वरट्टीवर आला का? आपण का म्हणत नाही? अरे आपले गोपीचंदजी येऊन गेले, आपले इतर नेते येतात, पण त्यांनी एक निगेटिव्ह प्रचार केला की तुमच्या नेत्याचं हेलिकॉप्टर माझ्या सांगण्यानुसार उचलू शकत नाही, आपण लगेच आपल्यावरतीच घ्यायला लागलो होते. अरे खरंच असं असेल, देवेंद्र त्यांचं काय असेल का? लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे, ज्या मुशीत मी सुद्धा तयार झालोय. देवेंद्रजी कधीही अशी तडजोड करणार नाही याचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. तुम्ही काउंटर करा पाहिजे, ते सोड माझ्या नेत्याचं. तुझा नेता प्रदेशाध्यक्ष कधी आला का पलूस कडेगावमध्ये? बोललं पाहिजे ना. तुझा राहुल गांधी कधी पलूसमध्ये येऊन गेला का? बोललं पाहिजे आपण. माझ्या नेत्याचं माप कशाला काढतोय? पण नरेटिव्ह हा फोडण्यासाठी पहिला ग्रुप आहे, तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. अटॅक एकट्याने करून फायदा नाही. पहिला जो बूथ कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे त्यामध्ये म्हणलं पाहिजे की अशा स्वरूपाचा एक फेक नरेटिव्ह आलेला आहे, आपला काउंटर करायला लागतंय. मग त्यामध्ये चर्चा होऊन जो दुसरा ग्रुप असेल त्यामध्ये आपला काउंटर आणि आपला नरेटिव्ह सोडला पाहिजे. आणि तो जो त्याने फरक काय पडतो म्हणजे जे काटावरचे मतदार असतात ना, बाउंड्रीवरचे, जर त्यांना तुम्ही फिडिंग केलं नाही ना, फिडिंग, त्यांना ना जे खोटं आहे तेच खरं वाटतं. खरं बरं का ते म्हणतात ते खरं आहे. कारण भाजप कार्यकर्ते सायलेन्स असतात. आपणच म्हणतो, एकेकाला बघतो, काय रे खरं आहे का, काय रे खरं आहे का? काही गरज नाही. पार्टीवरती विश्वास ठेवा, नेतृत्वावर विश्वास ठेवा, तुम्ही तुमची पॉझिटिव्ह पोस्ट टाकून द्या, विचारायची काही गरज नाही. त्यामुळे बूथ लेवलला किती व्हॉट्सअप ग्रुप सांगितले? 2 व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचे आहे. बूथ मॅनेजमेंटची जी 30 लोकांची कमिटी काल सांगितली ना, ती सगळी 1 नंबरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिजे. 1 बूथ 10 यूथ वाले सगळे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाहिजेत. आणि दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जनरल सगळे येऊ द्या, काही अडचण नाही. त्यामुळे व्हॉट्सअपचा प्रभावी वापर करणं फार गरजेचं आहे. दुसरं, त्यामध्ये ब्रॉडकास्ट म्हणून एक येतं, माहिती तुम्हाला? ब्रॉडकास्ट एक यंत्रणा आहे, म्हणजे पर्सनली मी सोडलेला मेसेज तुमच्या इनबॉक्समध्ये जातो. असे ब्रॉडकास्टचे ग्रुप आपल्या बूथचे आपण बनवायचे आहेत. आपला जो बूथ आहे ना, मी समजा 900 जणांची त्या कॅपॅसिटी आहे, त्या ब्रॉडकास्टमध्ये 1000 जणांची कॅपॅसिटी आहे. एक बूथ साधारणपणे 1000 जणांचा असतो. तुम्ही त्या 1000 जणांचं सगळ्यांचे मोबाईल नंबर घ्या आणि एक ब्रॉडकास्ट त्यामध्ये करायचं आहे. आणि हे फेक नरेटिव्हला काउंटर करणारं ब्रॉडकास्ट त्या ठिकाणी गेलं पाहिजे. दुसरं, एखादी योजना आली त्याबद्दलचा एखादा छोटासा लेख गेला पाहिजे. बरं, लेख लिहायचा कसा? ज्याला लिहायला येत नाही, पेपरमधली पॉझिटिव्ह बातमी फोटो काढायचा सोडून द्यायचं, काय अडचण आहे आपल्याला? आपल्याकडे लेख लिहिणारे बरेच आहेत. AI वापर कसा करायचा मी सांगेन पुढे. परंतु हे 3 कृती आपण करायच्या आहेत, एवढं समजलं? सोशल मीडिया, व्हॉट्सअप हँडलिंग प्रत्येक बूथचं या 3 प्रकारे झालं पाहिजे. नेक्स्ट, भारतामध्ये 64 कोटीहून जास्त लोक सोशल मीडियाचा वापर करतात, 64 करोडच्या वरती. आणि नागरिक ते डिजिटल प्लॅटफॉर्म हे जोडण्याचं आहे. पारदर्शकता, थेट संवाद, खोटी व दिशाभूल करणारी माहिती, अचूक सोप्या दिलेल्या माहिती, हे सगळं बघितलं. फेसबुकचं सांगितलं, व्हॉट्सअप संपलं, आता मी फेसबुकवरती येतो. फेसबुकवरती सगळ्यांचे अकाउंट्स आहेत. किती जणांची नाहीत? सगळ्यांचे आहेत. नसेल तर कृपया करून काढून घ्या. कृपया, हे फार गरजेचं आहे. आणि फेसबुकच्या अकाउंटमध्ये आपली जबाबदारी, म्हणजे समजा मी जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा आहे, तर माझा फेसबुक अकाउंट ओपन करा. ॲडव्होकेट विशाल मोहिते, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हा, असं येईल. शहर अध्यक्ष असतील, बूथ अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, पलूस शहरच असेल, ग्रामीणच असेल, त्यांनी त्यांच्या फेसबुकवरती त्यांचं जे जबाबदारी आहे, आपल्याकडे पद नाही म्हणून आपण जबाबदारी म्हणतो, ती जबाबदारी लिहिणं बंधनकारक आहे. आणि लिहा, कारण आपण पार्टीचे कार्यकर्ते आहोत, जबाबदारीयुक्त कार्यकर्ते आहोत. वाटलंच तुम्हाला तुमचं प्रायव्हेट वेगळं ठेवायचं तर वेगळं ठेवा, पण पक्षाचं स्वतंत्र जबाबदारीयुक्त असलेलं फेसबुक पेज तुमचं पाहिजे. समजलं?
आणि नसेल तर कृपया काढून घ्या. आपल्या एखाद्या युवा कार्यकर्त्याला सांगा की मला बाबा फेसबुक पेज काढून घे. कारण की काय, तो फेक नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी आपल्याला हे फेसबुक पेज गरजेचं आहे. एक. सेकंड, नरेंद्र मोदी साहेब फेसबुकवरती सुद्धा लाईव्ह येतात, बरोबर की नाही? देवेंद्रजी पण फेसबुकवरती लाईव्ह येत आहेत, बरोबर की नाही? महाराष्ट्र बीजेपीचं फेसबुक पेज आहे, राष्ट्रीय बीजेपीचं फेसबुक आहे. या सगळ्या फेसबुक पेजला लाईक केलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस असतील, आपले रवींद्रजी चव्हाण असतील प्रदेशाध्यक्ष, नरेंद्रजी मोदी असतील, अमित भाई शाह असतील, राजनाथ सिंह असतील, जेवढे मोठे नेते आहेत सगळ्यांचं पेज फेसबुकला आहे. सगळ्यांनी लाईक करायचं. लाईक कशासाठी करायचं की त्यांचे संदेश किंवा काही असेल तर ते आपल्या प्रोफाईलवरती येतात. आपण किती जण आहे की रवींद्र चव्हाणांच्या पेजला फॉलो न केलेले लोक किती आहेत? नाही केलं. कृपा पक्षामध्ये नितीन नवीन आता नवीन आपले राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यांना फॉलो करा. विनोदजी तावडे आपले राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, आज केरळचे प्रभारी आहेत. आज आपल्यापासून आपले 2 आमदार केरळमध्ये सातत्याने काम करत आहेत. केरळची परिस्थिती भयानक आहे. म्हणजे जे डावे विचारसरणीवाले आहेत ना, जे आपल्या पक्षाला नाव ठेवतात किंवा काँग्रेसवाले आहेत, त्यांना केरळची अवस्था दाखवा. मास्टर सदानंदचा व्हिडिओ कोणी बघितला? ते 2 पाय वरती ठेवलेले. लोकसभेमध्ये त्या मास्टर सदानंदचे 2 पाय वरती ठेवलेले व्हिडिओ बघितला. शेअर किती जणांनी केला? बघा, एकानेच केला. मास्टर सदानंदची स्टोरी म्हणजे त्याचे दोन्ही पाय कापले कम्युनिस्टांनी, आणि एवढे कापले की त्यांना दुसरं पाय लावता येईल ना एवढं त्यांना फरफटत नेलं. म्हणजे आपण म्हणतो ना की जो फेक नरेटिव्ह आहे की भाजप संविधान संपवणार आहे, लोकशाही संपवणार आहे, केरळमध्ये काय चाललंय? त्यामुळे तो मास्टर सदानंदचा व्हिडिओ आपल्याला शेअर करायला हवा होता आपला, की भाजपच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होते केरळमध्ये, पाकिस्तानमध्ये नाही, अफगाणिस्तानमध्ये नाही. त्यांचे दोन्ही पाय कापले गेले आणि मुद्दामून कापले. का? लोकशाही केरळ आहे ना, तिथे लोकशाही पाहिजे ना. म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण प्रसारित केले पाहिजे. तिथे लोकशाहीची हत्या होते, ते तुम्हाला काय वाटत नाही का? अशा स्वरूपाचे नरेटिव्ह सेट केले पाहिजे. फेसबुकमध्ये आपण साधारणपणे नरेंद्र मोदींचं फेसबुक पेज फॉलो केलं पाहिजे. रोज काही ना काही ते आसामची स्थिती असेल, मणिपूरची स्थिती असेल, आज बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे वोटर्स उडालेत, 25-26 लाख वोटर्स उडणं म्हणजे किती फेक वोटर्स होते याबद्दल कोणीच आपल्याला माहीतच नाही. कारण का माहीत नाही? नरेंद्र मोदी यांच्या पेजला आपण फॉलो केलं नाही, अमित शहाचं पेज आपण पाहत नाही. मला सांगा ना, आपल्या या भारतीय जनता पार्टीचा एक संकल्प होता की आपण नक्षलवाद संपवून टाकू, होता की नाही? नक्षलवाद जड़ से खत्म करेंगे, अमित शहा बोलले होते की नाही? आज स्थिती काय सांगा मला. हा, मग ह्याच्या बातम्या जेव्हा पेपरमध्ये आला, एकाने कबूल केलं नोटबंदीमुळे माझी कमर मोडली, केलं की नाही? मग ही जी बातमी, ही पॉझिटिव्ह बातमी आहे भारतीय जनता पार्टीसाठी. आपलं शीर्ष नेतृत्वाने हे केलेलं काम आहे. आपण किती जणांनी या बातमीचं सर्क्युलर आपल्या स्थानिक बूथवरती आणि भाजपच्या पोलीसमध्ये वगैरे केलंय की नक्षलवाद संपला आहे. एक दोन हे सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. नोटबंदीवरती आपली टीका झाली, आतापर्यंत टीका होत होती, पण धुरंधर 2 आला, त्यामध्ये आतिक अहमदला गोळी मारली, नंतर कळालं नोटबंदी मोदींनी का केली आणि कोणाचं डोकं होतं. पण मला सांगा ना, ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी किती फेक नरेटिव्ह आला. आपल्यालाच वाटलं काय बाबा काय चुकीचं करतो, एवढा आहे काय, वाटलं की नाही सांगा खरं? का? मला नाही वाटलं, कारण माझ्या नेतृत्वावरती मला विश्वास होता. आज सांगा, तेव्हा नोटबंदी केली नसती तर आज आपली अवस्था काय असती? पक्षाने निर्णय घेतलाय ना, तो स्वीकारायचाच. एकदा निर्णय झाला की तो निर्णय झाला, तो कबूल. कारण की त्याच्या पाठीमागे बरीच व्यवधानं असतात, बरेच स्ट्रॅटेजी असते जे आपल्याला माहीत नसते, नंतर माहीत पडते. नोटबंदीचा किस्सा आपल्या 7 वर्षानंतर माहीत पडलं, अरे खरंच चांगलं होतं. आज आतिक अहमदला गोळ्या मारताना मी धुरंधर 2 बघितला, टाळ्या वाजतात तिथं.
पण हेच लोक होती लाईनीत उभं राहताना मोदी सरकारला शिव्या देत होती. पण त्यावेळी आपल्या सरकारचं काम आहे, नाही माझ्या नेतृत्वानं माझ्या सरकारनं हा निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. त्यामुळे अशा प्रकारच्याही काही बातम्या आहे. नक्षलवाद्यांचं सरेंडर झालं, अमित भाई शाह यांनी दिलेला शब्द पाळला, अशी एक बातमी करून आपण किंवा फोटो काढून शेवटी असं लिहू शकतो ना, भाजप सरकार चांगलं सरकार, नक्षलवाद संपवला. काय लागतं हो दुसरं? काय होतं, ज्या माणसाच्या डोक्याला खुराक नसतो ना तो म्हणतो, मग तो काय पारावरती हीच चर्चा करतो. आज ते बातमी बघितली बरं का, नक्षलवाद संपवला, अमित भाई शाह चांगला माणूस आहे. हे नरेटिव्ह आपण सेट केले पाहिजे. बऱ्याच वेळा वाटतं की मी सेट करून काय होतं, तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला अतिशय सकारात्मक बदल याविषयी दिसतील. त्यामुळे फेसबुक पेज सगळ्यांनी अपेक्षित आहे. राजकीय चर्चेत भूमिक महत्वाचा आहे. अपेक्षित प्रेक्षक वर्ग म्हणजे साधारणपणे 40-50 वर्ग हा फेसबुकवरती आहेच. आपण सगळ्या रील्स बघतो, सगळे बघतो, विविध प्रकारच्या माहिती व प्रसारणाचे लाईव्ह सेशन्स वगैरे त्यामध्ये पार्टीचे पण येत असतात. कुठे प्रेस कॉन्फरन्स, नवनाथ बन माहिती आहे ना, आपले नवनाथ बन रोज येतात की नाही, मग पाक सगळ्यांना झोडपून काढतात. मग त्यातला एखादा कंटेंट आहे, आपण तो व्हॉट्सअपवरती प्रसारित केला पाहिजे. नवनाथ बनचं पेज फॉलो केलं पाहिजे. ती पत्रकार परिषद रोजची 15-20 मिनिटाची असते, ती बघितली पाहिजे. मग आपल्याला फक्त सकाळचा तो 9 वाजता संजय राऊतचाच भोंगा बघायचा आहे का? मग आपण म्हणतो अरे बापरे असं झालं का, मग ते मोदी सरकार तो असं म्हणतोय, खरं तर नसेल का? मग नवनाथ बनला आहे का? किंवा कुठल्या तरी वरिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्त्याला फोन करा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करा की वकील साहेबाला काउंटर काय करायचं आहे, आपण त्याला काउंटर करू. फक्त सोडून देऊ नका, प्रत्येक गोष्टीला काउंटर झालंच पाहिजे. त्यामुळे फेसबुकचा एक विषय आहे. दुसरा इन्स्टाचा विषय आहे. इन्स्टा म्हणजे आता तरुण पिढी तुम्ही म्हणता सगळे इन्स्टावरती, आपण पण तासन तास त्या इन्स्टामध्ये घालवतोय. पण नरेंद्र मोदींचे देवाभाऊचे बरेच व्हिडिओ आपण इन्स्टाला पाहू शकतो. ते आपण फॉरवर्ड करू शकतो का, शेअर करू शकतो का, लाईक करू शकतो का? पार्टीचं एखादं प्रदेशावरून एखादं पोस्टर आलंय, त्याला लाईक करणं आलं, त्याला शेअर करणं आलं. जे आज प्रत्येक वेळी काहीतरी, प्रत्येक दिवशी या सरकारची काहीतरी अचिव्हमेंट आहे. मग शेतकऱ्यांना ड्रोन देण्यापासून ते आज खतांच्या किमती नियंत्रित करण्यापासून आता तर किती मोठा निर्णय घ्यायला सांगा, अबकारी कर कमी केला की नाही? हो, पेढे वाटायमुळे आपण एवढं क्रायसिस चालू आहे या जगामध्ये. पाकिस्तान भिकेल लागलाय, बांगलादेशी दाणादाण काय उडाली माहिती आहे, तरी आपल्या सरकारने हा अबकारी कर कोणासाठी कमी केला? आपल्यासाठीच ना. 13वरून पेट्रोलचे 10 रुपये मायनस केले, डिझेलचा दर रद्द केला. पण ह्याची बातमी, ह्याचं पोस्टर, ह्याचं फ्लेक्स किंवा ह्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवून टाकू शकतो. आपल्याकडे बरेच कार्यकर्ते आहेत, मी सागर सुतारजींना ओळखतो, सगळ्यांना ओळखतो. मोदी एवढंच काय लागत नाही हो. मी नरेंद्र मोदी सरकारचे धन्यवाद मानतो की आज त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी कर माफ केलेला आहे. नरेंद्र मोदी सरकार यांचं अभिनंदन, आणि सर्वांनी याचं अभिनंदन करायला पाहिजे. झालं, काय लागतं त्याला? विद्याच यायला लागतं असं काही नाहीये. भावना महत्वाच्या आहेत, पण ह्या भावना तुम्ही तुमच्या आहे त्या शब्दात पोहोचवल्या पाहिजेत. लोक ऐकणार. त्यामुळे इथून पुढे आपल्याला त्यासाठी इंस्टाग्रामचाही छोटे छोटे व्हिडिओ असतील, घरातही करतो आजकाल, बरेच जण व्हिडिओ करायला लागलेत. पण पक्षासाठी आजची ही कार्यशाळा झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेअर करा ना की पक्षाने छान कार्यशाळा आयोजित केली होती. माननीय माजी आमदार पृथ्वीराज देशमुख साहेबांचे आभार, पक्षाचे आभार, आणि आम्हाला फार शिकायला मिळालं. इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम अधिक जोरात करू. झालं, काय लागतंय? आणि इन्स्टाला सोडून द्या. बघा, लाईक डिसलाईक हा नंतरचा विषय. तुमची भूमिका तुम्ही जर मांडायला ना, लोक ऐकतील. त्यामुळे इन्स्टा एक विषय आहे, त्याच्यामध्ये तरुण सगळ्यात जास्त आहे, व्हायरल कंटेंट चांगला होतो, इन्फ्लुएन्सर आहेत, आकर्षक फोटो, रील्स, स्टोरीज तुम्ही बनवू शकता. कॅनवा वगैरे ॲप आहेत, त्या ॲपचा वापर करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप, मी मगाशी व्हॉट्सअप सांगितलं आहे तुम्हाला की बूथ आणि मंडळस्तरीय, मी बूथचं सांगितलं तसं मंडळस्तरीय कार्यकर्त्यांचा पण ग्रुप पाहिजे. म्हणजे मंडळची कार्यकारिणी आहे, मंडळचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांचा व्हॉट्सअपचाही ग्रुप पाहिजे. स्थानिक कार्यकर्ता, लाभार्थी गट आणि सर्व वयोगटाचे सक्रिय व्हॉट्सअप ग्रुप. म्हणजे आपण असतो साधारणपणे, म्हणजे गणपती मंडळाचा असेल, नवरात्री मंडळाचा ग्रुप असेल, त्यामध्ये तर सक्रियता पाहिजेलच. वरून जे लाभार्थी आहेत, आपल्याकडे महिला बचत गट आहेत ना सगळ्यांकडे, पण त्या महिला बचत गटाचाही व्हॉट्सअप ग्रुप पाहिजे आणि त्यामध्ये आपण पाहिजे. किंवा जे लाभार्थी आहेत, म्हणजे उज्ज्वला योजनेचं उदाहरण आहे की आज माझ्या बूथमध्ये
40 जणांना उज्ज्वला गॅस सिलेंडर मिळाला आहे, तर तुम्ही त्या लाभार्थ्यांचा एक ग्रुप करा तुमच्या बूथ स्तरावरती. अगदी PM किसान निधी जो येतोय तो कोणाकोणाला मिळतोय, तुम्ही त्याच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार करा ना. बूथ नंबर 4 PM लाभार्थी किसान निधी ग्रुप. काय अडचण आहे तुम्हाला? तर सगळ्यांना एकत्रित करा. आणि 2000 आले की तुम्ही एवढं तरी करू शकता ना. मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आमचा हप्ता योग्यरित्या आमच्या खात्यात जमा झाल्याबद्दल आभार. काय अडचण आहे तुम्हाला करायला? बाकीचं फलाना देऊ नका. परंतु हे मोदी साहेबांनी केलं जे कुठल्याही सरकारने केलं नाही. थेट अकाउंटला येत आहेत. राजीव गांधींच्या काळात 1 रुपया सोडला की 10 पैसे हातात यायचे. 90 पैशाला गळती होती. जेव्हा आपण अकाउंट्स काढायला लागले, आठवतंय का, खातं उघडायला लावली, सगळे म्हणले अरे येड लागले का सरकारला, कशाला खाते उघडते म्हणले की नाही. खरं प्रामाणिकपणे बोलायचं. पण त्याचा परिणाम आता कळतोय की नाही? मग हे लोकांवरती पोहोचलं पाहिजे की ज्यांना अकाउंट्स नव्हती, खाती नव्हती, त्यांना 0 बॅलन्समध्ये उघडायला लावली आणि आज डायरेक्ट बेनिफिट ज्या काही स्कीम आहेत त्या अकाउंटवरती जमा होत आहेत. हे कोणाचं अचिव्हमेंट आहे? हे तंत्रज्ञान आणि आपलं गव्हर्नमेंटचं अचिव्हमेंट आहे. आपण बोलतो पण हे शेअर केलं पाहिजे, प्रसिद्धीस आणलं पाहिजे. त्यामुळे हा व्हॉट्सअप ग्रुपचं एक आहे. AIचं लेखन आणि भाषांतर या संदर्भात थोडं गायडन्स करतो. बरेच तरुण आहेत, आपण सगळे आहोत. ChatGPT असेल किंवा जेमिनी असेल, असे काही सोशल ॲप आहेत. किती जण वापरतात AIचे ॲप? व्हेरी गुड. मला वाटतं याचा वापर आपण आपला कंटेंट निर्मितीसाठी केला पाहिजे. अतिशय सोपं आहे. नरेंद्र मोदी सरकारची लक्षणीय कामगिरी सांगा एवढं टाकायचं. म्हणजे तुम्ही जर ChatGPT ओपन केलं, त्यामध्ये इनपुट द्यायचं. तुम्ही हाताने पण लिहू शकता किंवा आपण जसं व्हॉइस टायपिंग करतो तसं करू शकता. तो तुमचा डेटा प्रोसेस होतो आणि तुम्हाला तो तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करून मिळतो. अगदी तुम्ही म्हणत असाल ना मला नरेंद्र मोदी संदर्भात निबंध लिहा, तो निबंध देतो. सागर शेठ देतो की नाही? तुम्ही सांगितलं की मला सरकारचे उपलब्धीचे बुलेट्स पॉईंट द्या, महत्वाचे मुद्दे, तो देतो. म्हणजे आपली लिखाणाची अडचण आहे ना, ह्या AIच्या माध्यमातून दूर होईल. फक्त अट एकच, ते क्रॉस चेक करायचं, नाही तर ते दुधारी शस्त्र आहे. बऱ्याच वेळा तिथे मिस इन्फॉर्मेशन असते. एकदा ते माहिती आली की चेक करायला लावायची. किंवा सागर असेल किंवा इतर आपले मंडल अध्यक्ष असतात त्यांना सांगायचं की जरा हे चेक करा, माहिती बरोबर आहे का, मला प्रसारित करायची. पण तुम्हाला चांगलं लेख, चांगला कंटेंट, अगदी व्हॉट्सअप मेसेज, अगदी फेसबुक मेसेज, किंवा तुम्ही विचारलं ना माझ्याबद्दल माहिती सांगा, तर ते सांगायला 4 गोष्टी तुमच्याबद्दल. भविष्य पण सांगतं. मजा करायला बघा, तरी ट्राय तरी करा. पण हे ट्राय का करायचं आहे? कारण आपण ॲडव्हान्स कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्याला कंटेंट पाहिजे असेल तर AI आहे. नाहीतर काय करायचं, नरेंद्र मोदीच्या पेजवर जायचं, त्यांच्या पेजवरती आलेली एखादी माहिती कॉपी करायची, सरळ ChatGPTमध्ये जायचं, ती माहिती तिथे कॉपी पेस्ट करायची आणि लिहायचं की ॲडव्होकेट विशाल मोहितेतर्फे ही माहिती प्रसारित करून द्या. सगळं देतंय खाली, तुमचं नाव टाकून देईल त्यामध्ये. एवढं सोपं तंत्रज्ञान आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वापरलंच पाहिजे. इथून पुढे ही विचारांची लढाई आहे, फेक नरेटिव्हची लढाई आहे. त्यामुळे या फेक नरेटिव्हसाठी हे आयुध कसं वापरायचं, काय वापरायचं, तुमची मंडलशहा एखादी वाटलं जे इंटरेस्टेड असतील ना, सागरजी आणि तुमचे मंडल अध्यक्ष संदीपजी, तुम्ही एक कार्यशाळा घ्या या विषयाची. कारण आपल्या आगामी काळात हे करावं लागेल. मर्यादा व पडताळणी आवश्यक, हे फार महत्वाचं आहे बरं का. नाहीतर आम्ही सांगितलं नाही म्हणणार, हे फार महत्व आहे. मर्यादा आणि पडताळणी पाहिजे, नाहीतर चुकीची माहिती प्रसारित होऊन देऊ नका. हे सगळं सांगितलंय. कंटेंट तयार करणे, संशोधन, तथ्य तपासणी, स्थानिकीकरण. आता नमो ॲप किती जणांनी डाउनलोड केलेला आहे? संख्या कमी आहे. मार्क करून घ्या. नमो ॲप हा डाउनलोड करायचा आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ॲप आहे. यामधली माहिती 100% खरी, ऑथेंटिकेट पक्षांनी, सरकारने प्रसारित केलेली आहे. यावरती येणारी एकही माहिती चुकीची नाही, अनलेस अंटील ते चुकीची माहिती कोणतरी देईल.
लक्षात घ्या. सरळ ॲप वरती येणारच आहे, पण नमो ॲपचं पहिलं सांगतो, नमो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यावरतीही मन की बात आणि बरेच व्हिडिओ, बरेच कंटेंट त्यामध्ये आहेत. शेअर करणारे म्हणजे एवढं सोपं ॲप आहे ना साहेब, की तुम्ही नमो ॲपमध्ये गेला ना, एखादा आवडता कंटेंट तुम्हाला शेअर करायचा ना, तो शेअर पण करता येतो. तुमचा फोटो पण येतं, नाव पण येतं तिथे. किंवा अमित शहाने एखादं लोकसभेमध्ये विधान केलं, त्याचा पोस्टर असेल, तोही पोस्टर त्यामध्ये येतो, शेअर करता येतो. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअपमध्ये काय शेअर करायचं. नमो ॲपमधला कंटेंट तुम्ही आरामात शेअर करू शकता. 100% ऑथेंटिकेटेड आहे. त्यामुळे तो सगळ्यांनी डाउनलोड करून घेतला पाहिजे नमो ॲप. तपासलेली खात्रीशीर माहिती असते, सरकारी योजना असतात, धोरणात्मक निर्णय असतात आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाविषयी वेळेत अचूक विश्वासार्ह माहिती असते. दुसरं, मोहिमा व कृती. राष्ट्रीय स्तरावरती पक्षाचं काय चाललंय, कुठली जनआंदोलनं चाललेत, काय डिजिटल उपक्रम चाललेत, संघटित सहभागामध्ये माध्यम काय चालू आहे, आणि हे थेट कनेक्शनवर का. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भाषणे, मन की बात, ब्लॉग एका क्लिकवर ऐका, वाचा आणि शेअर करा. एकदम सोपं. म्हणजे डायरेक्ट आधीमध्ये कोण नाही, मोदी आणि तुम्हीच, विषय कट. मोदी बोले तुमच्या व्हॉट्सअपवरती डायरेक्ट आहे. अगदी सगळं म्हणजे ते एआयची कॉन्फरन्स झाली होती ना, ती पण तुमच्या त्या मोदी नमो ॲपमध्ये सापडेल. दिल्लीमध्ये एखादा कार्यक्रम चालू आहे, भारत मंडपमध्ये चालू आहे किंवा तालकटोरा स्टेडियमला चालू आहे, मोदी तिथे आहेत ना, ते तुम्हाला नमो ॲपमध्ये दिसणारच. किंवा तिथं एखादा निर्णय घेतला तो त्यामध्ये येणारच. त्यामुळे नमो ॲपचं फार महत्व आहे. हे महत्वाचं आहे. रोज काय करायचं नमो ॲपचं, दररोज सकाळी ॲप उघडा, दिवसाच्या सुरुवातीला किमान एकदा तरी ॲप उघडा, नवीन अपडेट्स आणि सूचना जागेत ना सगळे. कृती महत्वाची. डाउनलोड करतो, बरेच ॲप आहेत, बँकिंगचे ॲप आहेत, बऱ्याच टीव्हीचे आहेत, OTT प्लॅटफॉर्मचे आहेत. मग करायचं काय, दररोज नमो ॲप उघडा. तरी तुम्हाला चांगलं वाटलं वाचा आणि शेअर करा, नाही वाटलं स्वतः वाचा, तुमच्या बुद्धिमत्तेत भर येईल. आपल्या स्क्रीनवरती वरतीच ठेवा तो नमो ॲप. रोज सकाळी उघडल्या देवाची पूजा झाली, सगळं झालं, घरातून बाहेर निघताना क्लिक करा, बघा काय चाललंय, बंद करा, निघून जा. पण बघा तुमच्या ज्ञानामध्ये त्यामध्ये भर येईल. पार्टीची काय चाललंय, नरेंद्र मोदीजी काय करतात हे त्यामुळे कळेल. दुसरं, लेख आणि ग्राफिक्स वाचा. नवीन कामगिरी आहे, योजनांवरची लेख येतात. म्हणजे मनरेगा जी आली त्याचं आपण काय केलं, जी रामजी, आठवतंय जी रामजी. पण जी रामजी का केलं, मनरेगा का हटवलं, लगेच ते आले महात्मा गांधींच्या नावाला यांचा विरोध आहे, आठवतंय बरोबर की नाही. मग आपण कन्फ्युज झालो, हे का केलं असेल. हे का केलं, मनरेगामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, हे मी सांगायला नको, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये काही तरतुदी होत्या ज्या SC ST जे आपली लोक आहेत, बांधव आहेत, त्यांची दिवस कामाचे वाढवण्यात आले. पहिल्या मनरेगामध्ये फ्लेक्झिबिलिटी नव्हती, यामध्ये आहे. म्हणजे समजा काही राज्यामध्ये मनरेगा ठराविक काळासाठी बंद करणं गरजेचं आहे, किंवा तिथे पाऊस पडतो, बर्फ पडतो, मग अशा वेळी त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आणली आणि काही काळासाठी मनरेगा म्हणजे आता 30 दिवस झाले की नंतरचे 30 दिवस, अशा स्वरूपाचं फार चांगलं त्या जी रामजी या त्या मनरेगाचं जे ट्रान्सफॉर्मेशन केलं, अतिशय चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन केलं. सगळ्यांच्या अकाउंटला पैसे जातात, पण जे दलाल कॅटेगरी होती ती काढण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यामध्ये झालं. परंतु आपल्याला वाटलं काय नवीन केलं. जर आपण हे जर तपासलं असतं योजनावरील लेख, तर आपल्याला कळलं असतं जी रामजी का नाव दिलं. आणि त्याचं फार चांगलं भाषण मला वाटतं शिवराज सिंग चौहाननी लोकसभेत केलं होतं. किती जणांनी ऐकलं ते भाषण, ऐकायला पाहिजे होतं की जी रामजी काय स्कीम आहे ती. त्यानंतर माहिती शेअर करणं, मोहिमेत सहभागी व्हा, हे सगळं आहे. सरळ ॲप सगळ्यांना परिचित आहे की नाही. काल सरळ ॲपमध्ये कोणी कोणी एंट्री केली, ज्यांची नसेल त्यांनी करून घ्या. बघा पक्ष एवढा ॲडव्हान्स आहे की शेंड्या लावू शकत नाही आपण, बरोबर की नाही. फेच लोकेशन केलं, इथलंच लोकेशन येतं की नाही, बरोबर की नाही. नाहीतर मी पलूसमध्ये आहे आणि मी तिथे टाकलं की मी महाबळेश्वराच्या शिबिरात सहभागी झालो, चालेल का. हे कशासाठी आहे की कार्यकर्त्यांनी सजग राहिलं पाहिजे. आज आपलं सगळं रेकॉर्ड मोबाईलवरती आणलंय.
पार्टीने. इव्हेंटचं पण आलंय, बघितलं तुम्ही सर्व बघितलं ना, SIRचा पण उल्लेख आहे की नाही. आता आपल्याला इथं आल्यानंतर कळालं SIR सुरू झालं, पण सरळ ॲपमध्ये ते ऑलरेडी आलं होतं. जर आपण ॲप उघडलं असता, त्यात बघितलं असतं, तर आपल्याला कळालं असतं की SIR म्हणजे काय, त्या संदर्भातले व्हिडिओ. मला वाटतं त्यामध्ये मतदार यादी पण दिलेली आहे 2002ची. त्यामुळे हे आपण उघडणं गरजेचं आहे. नमो ॲप आणि सरळ ॲप रोज उघडणं गरजेचं आहे. तुम्ही काही इव्हेंट करताय, ते इव्हेंट हे डायरेक्ट सरळ ॲपच्या माध्यमातून पक्षाला कळतात. त्यामुळे सरळ ॲपचं एक फार महत्त्व आहे. त्यामध्ये तुमचे सर्व कार्यक्रम, बैठका, प्रवास आणि फोटो. आता बऱ्याच वेळा मी करतो, पण सांगायचं कोणाला, तर सरळ ॲपला सांगायचं आणि सरळ ॲप पक्षाला सांगतो डायरेक्ट. मी प्रचंड काम करतो, पण मी सरळ ॲपला नोंदच नाही केली. त्याची दखल भविष्यात घेतली जाणार नाही, कारण की आपल्याला ती नोंद करायची आहे. इथे मी आलो महाबळेश्वरला 2 दिवस, पण मी एंट्री केली नाही, तुमची अब्सेंटीज कॅल्क्युलेट होणार. जरी मी आलो, माझा वेळ घालवला, पैसा खर्च केला, जिथे नोंद करायचे तिथे केलीच पाहिजे. त्यामुळे कार्यक्रम असतील, तुमचे जे कार्यक्रम होतात त्याचे फोटो पण अपलोड करायचे. म्हणजे सुशासन दिनाचा फोटो, अटल बिहारी वाजपेयीची जी जयंती असते त्याचा फोटो अपलोड करायचा होता, किंवा जे आपले कार्यक्रम आहे म्हणजे 6 एप्रिलचे फोटो आता आपल्याला सरळ ॲपवरती अपलोड करायला लागतील. त्यामुळे तुमचे सर्व कार्यक्रम, बैठका, प्रवास, बैठके सत्र काल शरद भाऊंनी सांगितलं, मंडळ स्तरावरच्या बैठका असतात, पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतात. बैठक झाली की बैठकीचा फोटो अपलोड करायचा आहे. आणि त्यानंतर प्रवास म्हणजे समजा मी एका गावातून दुसऱ्या गावात गेलो, तिथे कार्यकर्त्यांना भेटलो, तर फोटो काढायचा आहे. तो सरळलाही तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपलाही सर्क्युलेट करू शकता. त्यामुळे हे सर्व करायचं आहे. स्थानिक पातळीवर होणाऱ्या मोहिमा, संघटनात्मक उपक्रमाची रिअल टाईम माहिती हे पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचतील याची खात्री होते. त्याचा डेटा तयार होतो आणि संघटनेच्या कामासाठी वापरला जातो. त्यामुळे ह्या ॲपचं एक उद्दिष्ट आहे, अचूक माहिती भरा, हे महत्त्वाचं आहे. आलोय महाबळेश्वरला, 5 गणित थांबलोय आणि महाबळेश्वरचा उल्लेख चालणार नाही. कार्यक्रमाचे नाव, स्थान व स्तर, जिल्हा मंडळ स्पष्ट असावे. बरोबर की नाही? येतंय की नाही? स्टेट महाराष्ट्र, जिल्हा सांगली ग्रामीण, बरोबर आहे. मंडल पलूस शहर किंवा पलूस ग्रामीण, ही अचूक माहिती सर्व भरायची आहे. फोटो चांगल्या क्वालिटीचे काढायचे आहेत. सेल्फी अवॉइड करा. यामध्ये म्हटलंय सेल्फी टाळा. बाकी 2-3 फोटो तुम्ही त्यामध्ये अपलोड करू शकता. आता SIR साठी घ्यायचेत ना मंडळशा कार्यक्रम घ्यायचे, त्यात बघा इव्हेंट म्हणून एक दिलं, इव्हेंट. त्या इव्हेंटमध्ये ते फोटो आपल्याला अपलोड करायचे. सेल्फी टाळा. अचूक तपशील द्या. कृपया प्रमुख नेते, पाहुणे, विषय, उपस्थिती संख्या तपशीलवर सांगा. कोण उपस्थित होते, चर्चा झाली, निष्कर्ष. खाली एक बघा, एक निष्कर्ष किंवा रिमार्क म्हणून कॉलम येतो, आठवतोय का? पण आपण तो भरत नाही सहसा. येतोय ना सरळ ॲपमध्ये, सगळं स्क्रोल केल्यानंतर शेवटी येतो ना खाली, तो भरला नाही तरी चालतो. मग त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे? हा कार्यक्रम मला चांगला वाटला, आमचे नेते पृथ्वीराज देशमुख या ठिकाणी आले होते, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले होते आणि आम्हाला कार्यक्रम फार चांगला झाला. लिहायला काय अडचण आहे? थोडं तपशील लिहा त्यामध्ये, कसा वाटला कार्यक्रम, काय वाटला कार्यक्रम, त्यासाठी हे निष्कर्ष आहे. आणि वेळेवरती अहवाल देणे, म्हणजे आता आजचा अहवाल या कार्यशाळेचा तुम्ही मला मी पुढच्या आठवड्यात देतो, चालेल का? 24 तासामध्ये कदाचित ती लिंक बंद होऊन जाईल लिंक. तुम्ही तुमचा अहवाल तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेत, सगळं तयार आहे, पण तुम्ही सबमिटच करायला विसरला, लिंक संपली, तर तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली जाणार आहे. नमो ॲप भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत वेबसाईट पण आहेत, त्या पण आपण तपासल्या पाहिजेत. याचा वापर तथ्य पडताळून घ्या, पोस्ट करा, रिपोर्ट, अहवाल, सरळ ॲप ही प्रक्रिया नियमितपणे करा, दररोज आठवड्याप्रमाणे. दररोज करण्यासाठी दिलेला आहे. धन्यवाद. अशा प्रकारे सोशल मीडियाचा प्रभावी वापर. आता दुसरं ट्विटरचं एक्स पोस्ट झालं. एक्समध्येही बऱ्याच पंतप्रधान मोदी असतील यांच्या पोस्ट असतात. जर तुम्ही वापरत असाल तर एक्स पोस्ट आहे, किंवा यूट्यूबचं चॅनल आहे, जसं मी वापरतो यूट्यूब. आपण बघता की भाऊ तोरसेकरांचं आपण फार ऐकतो. भाऊ तोरसेकर यूट्यूबमधून व्यक्त होतात, किंवा आपले कुलकर्णी आहेत ॲनालायझरवाले, ते आहेत. परत आपले सूर्यवंशी आहेत DG9 वाले, हे सगळे जे आहेत सगळे व्यक्त होतात. त्यामुळे यूट्यूबचाही प्रभावी माध्यम म्हणून आपण वापर करू शकतो.
मी त्या इलेक्शनच्या काळामध्ये करत असतो, आधीमध्येही करत असतो. जे मला वाटतं मी ते बोलत असतो. आपणही करायला हरकत नाही की आपण त्यातून व्यक्त झालं पाहिजे. एक्स माध्यमातून झाले पाहिजे. आता हल्ली स्नॅपचॅट पण वगैरे आलेत. पण अशा विविध प्लॅटफॉर्मचा आपण वापर केला पाहिजे जे प्लॅटफॉर्म ऑथेंटिकेट आहे. कू म्हणून एक ॲप आहे मला वाटतं, कू. त्यामध्ये कविता वगैरे येतात. एखादी चांगली सरकारबद्दलची कविता, भाजपबद्दलची कविता, काय अडचण नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून हे माध्यमं प्रभावीपणे वापरली पाहिजेत. आणि मला वाटतं की आपण प्रत्येकजण आज मोबाईलमध्ये किमान 1.5 ते 2 तास रोज असतो. बरोबर की नाही? काय चुकीचं आहे का? किती रील्स आपण स्क्रोल करत असतो. तोच त्यातलेच 5-10 मिनटं, मी जास्त म्हणत नाही, जास्त करू नका, 5 ते 10 मिनटं नमो ॲप, 5 मिनटं सरळ ॲप, 5 मिनटं एकंदरीत पार्टीच्या कामाला दिवसातून 5 ते 10 मिनटं द्या इतर काही बघण्यापेक्षा. मोदींच्या फेसबुक पेजला जा, त्यांनी काय म्हटलंय बघा. राजनाथ सिंगच्या फेसबुक पेजला जा, त्यांनी काय म्हटलंय बघा. विनोदजींचं केरळमध्ये काय चाललंय ते बघा. काल त्या अण्णामलाईची काहीतरी बातमी आली, मला 10 फोन आले, विशालजी कसं झालं. मग मी माझे काही मित्र आहेत त्यांना फोन केला तर ते बोलले काही नाही, थोडीशी जागा कमी मिळवणं, अण्णामलाई नाराज आहेत. पण नरेटिव्ह असा झाला तमिळनाडूमध्ये सेट की भाजप बॅकफुटला गेली. तिकडं आपलं अस्तित्व अजून नाहीये. पण आपण वाचलं काय झालं, अण्णामलाई नाराज. अरे एवढा मोठा नेता नाराज झाला, लगेच आलं की नाही, लगेच अरे मग काहीतरी गडबड आहे. हे पक्ष नेतृत्व बरोबर नाही. तिथली वस्तुस्थिती काय. म्हणून मी काय म्हणतो, पक्ष नेतृत्वावरती विश्वास ठेवा, ते योग्य काम करत असतात. असेच पश्चिम बंगालमध्ये उद्या नरेटिव्ह येईल. पश्चिम बंगालमध्ये किती हिंदूंची हत्या झाली जरा चेक करा. दुर्गा मातेला परवानगी दिली की नाही चेक करा. पश्चिम बंगालमध्ये फक्त ममता बॅनर्जीच म्हणते की हे मी सरकारला येऊन देणार नाही, सरकार आलं तर तुमच्या नमाजवरती बंदी येईल, हे येईल ते येईल. अशा प्रकारचा काउंटर तिने सुरू केलाय. मग आपले जे गलाई बांधव आहेत, आपण खानापूर बेटा हा जो पट्टा आहे सगळा, आपले गलाई बांधव बरेच आहेत पश्चिम बंगालला, त्यांना कधी फोन करून बघा. भविष्यात पक्ष काही योजना लावेल की नाही मला माहीत नाही. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. पश्चिम बंगालमध्ये जरी आपला कोण परिचित असेल ना, त्याला फोन करून सांगितलं पाहिजे, बाबा यावेळी भारतीय जनता पार्टीला वोट दे. मदत छोटी होईल पण त्यात खारीचा वाटा असेल. असं प्रत्येकानं कोण ना कोण असतं. आता माझे 5 जण आहेत पश्चिम बंगालमध्ये, मी त्यांना फोन करतो, अपडेट घेतो. त्यामुळे अशा स्वरूपाचं कार्य पक्षाला अपेक्षित आहे. फक्त माझं पलूस शहर, पलूस ग्रामीण, सांगली जिल्हा, आपण राष्ट्रवादी विचाराने भारलेले कार्यकर्ते आहोत, देशभक्तीने भारवलेले कार्यकर्ते आहोत. त्यासाठी आपण राष्ट्रीय विचारही करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगालचं उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारे जिथे जिथे काय काय होईल. मला सांगा ना, मथुरेमध्ये पंतप्रधान खाली जातात त्या द्वारकेजवळ आणि मोराचं पीस लावतात. हो, हॅट्स ऑफ आहे हो आपल्या नरेंद्र मोदींना आणि पंतप्रधानांना. का आपण याचं म्हणजे मी तर म्हणत होतो त्यावेळी आपण ही पोस्टर लावायला होती मोठमोठी. जेवढी भजनी मंडळ आहेत जय रामकृष्ण हरी म्हणतात, रामकृष्णमध्ये आहेच ना कृष्ण. त्यांना सांगायला पाहिजे ना आमच्या नरेंद्र मोदींनी काय केलं, त्या द्वारकेला जाऊन त्याचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करून तिथं नतमस्तक होऊन आलेत. आपण नाही केलं ते. कितीतरी अशी उदाहरणं येतात की आज नरेंद्र मोदी बऱ्याच देवस्थानाला भेटी देतात. म्हणजे इलेक्शनच्या वेळी कुठे असतात माहिती आहे ना तुम्ही, केदारनाथला वगैरे कुठेतरी असतात. आपण असतो इलेक्शनच्या टेन्शनमध्ये, पण नरेंद्र मोदी शांत असतात. त्यामुळे ही आध्यात्मिकता ही या देशाची टिकवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करतंय. सबका साथ सबका विकास याच्यावर चालते. तुम्ही आजपासून सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा. नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, तुमच्याकडे बरेच चांगले कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आहेत, त्यांची मदत घ्या. आणि आगामी काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती भारतीय जनता पार्टीचा डंका वाजलाच पाहिजे. कारण की आपण सगळे जबाबदारीयुक्त कार्यकर्ते आहोत. इतरांचं माहीत नाही, पण आपण आता प्रशिक्षित कार्यकर्ते झालो. त्यामुळे ह्यासाठीच हा सगळा अट्टहास केला होता. आणि यातूनच जसं काल सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी म्हणले होते, म्हणजे 1980 साली त्या महासागराला स्मरून ती घोषणा केली होती की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. हे अटल बिहारी वाजपेयी एकही खासदार नसताना घोषणा करू शकतात. तर आपण सगळ्यांनी निश्चय केला, सोशल प्लॅटफॉर्मचा व्यवस्थित वापर केला तर लक्षात ठेवा, पलूस कडेगाव किस खेत की मुली आहे. एक ना एक दिवस आपल्या परिश्रमाने इथलाही अंधेरा जाणार, या ठिकाणी भाजपचा कमळ फुलणार आणि पुन्हा आपण या ठिकाणी थम्पिंग मेजॉरिटीने सत्तेवरती येऊ एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद.